नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झटपट आणि स्वादिष्ट असं अंडा घोटाळा रेसिपी. बाहेर गेलो की गाडीवर मिळतो ना तसाच अंडा घोटाळा आज मी घरी बनवलेला आहे. बाहेर गेलं की आमचे साहेब आवडीने हा पदार्थ खातात. साहेब म्हणजे माझ्या हो. म्हणून म्हटलं चला आज संडे आहे तर संडे स्पेशलमध्ये अंडा घोटाळा बनवू. तर जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करू. 3 अंडी घेतलेली आहेत, पाण्यात घालून शिजवून घेतली चांगली. अंडी छान शिजली की त्यांना असं चिरून घेतलं. मीडियम आकाराचे 2 कांदे घेतले, एक मीडियम आकाराचा लालसर रंगाचा टोमॅटो, अद्रक लसूण कोथिंबिरीची अशी पेस्ट करून घेतली. सुक्या मसाल्यांमध्ये धनेजिरे पावडर, बेडगी मिरची पावडर आणि तिखटासाठीचं लाल तिखट, चवीपुरतं वरून गरम मसाला घालायचा. लगेचच गॅसवर कढई ठेवायची. किटलीतली 1.5 पळी इतकं तेल घालायचं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की थोडेसे जिरे घालून घेतले. जिरे चांगले तडतडले की मीडियम आकाराचे 2 कांदे बारीक कट करून घेतले होते ते घालून घेतले. कांदे चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. कांदा छान भाजला की घोटाळ्याला असा वास येत नाही. आहे तर हा भुर्जीचाच प्रकार, फक्त भुर्जीमध्ये कच्ची अंडी वापरतात आणि इथे शिजवलेली. असाच थोडासा प्रकार आहे. अंड्याचा थोडा वेगळा प्रकार आला की सगळं मिक्स यामध्ये केलेलं आहे, म्हणून याला शाळेत घोटाळा असं म्हणत असतील. कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेतला. मऊसर झाला की लगेचच टोमॅटो घालायचा. लक्षात राहू द्या, टोमॅटो चांगला पिकलेला घ्यायचा, म्हणजे कसं त्याची चव ही छान लागते भाजीमध्ये. टोमॅटो घातल्यानंतर मऊसर होईपर्यंत परतून घेऊ. सगळं असं व्यवस्थित परतून घ्यायचं. तुम्हाला जर मसाल्यांमध्ये मी जे मसाले कोरडे घेतलेले आहेत त्यातलं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता टोमॅटो थोडासा मऊसर झाला की लगेचच घालायची अद्रक लसूण कोथिंबीर वाटून घेतलेली. हेही चांगलं परतवून घ्यायचं. याचाही वास जाईपर्यंत छान असं परतवून घ्यायचं. या अंडा घोटाळ्याला नेहमीच्या भाज्यांना वापरतो त्याच्यापेक्षा थोडंसं तेल जास्त घालायचं, म्हणजे कसं छान अशी रुचकर टेस्ट येते. मी तेल वापरले, तुम्ही बटरही वापरू शकता. सुके मसाले काढून घेतले होते ते सगळे या ठिकाणी घालून घ्यायचे. मस्त तेलावरती परतवून घ्यायचे. लक्षात राहू द्यात, सुके मसाले ज्या वेळेला कांदा टोमॅटो घातल्यानंतरच घालायचे, म्हणजे ते जळले जात नाहीत. कांदा टोमॅटो बरोबर व्यवस्थित भाजले जातात. वरून घालायचा थोडासा गरम मसाला. गरम मसाला थोडासाच घालायचा, जास्त घालायचा नाही, नाहीतर जास्त प्रमाण झालं तर छातीत जळजळ होते. मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं. यामुळे काय होईल, मसाल्यांचं आणि टोमॅटो कांद्याचं टेक्स्चर अगदी मऊ आणि छान येईल. थोडंसं पाणी ॲड करून हे पाणी आटेपर्यंत कांदा टोमॅटो मसाले व्यवस्थित चांगले शिजवून घ्यायचे. मी नॉनव्हेज खात नसले तरीही घरात नॉनव्हेज खाणारी भरपूर मंडळी आहेत आणि मला कोणी काही करून मागितलं तर ते खाऊ घालायला फार आवडतं. म्हणून मी ही रेसिपी थोडीशी आईकडून विचारून केलेली आहे. पण साहेब म्हणाले फार सुंदर आणि टेस्टी झालेली आहे. चिरलेले सगळे अंडी यामध्ये घालून घ्यायची. मी ते 3 अंडी वापरलेली आहेत. 2 माणसांसाठी इनफ होतात. शिजवून घेतलेली 3 अंडी आणि अजून एक अंडं हाफ फ्रायसाठी वापरणार आहोत. एकूण 4 अंडी मी वापरलेली आहेत. आता अंडी घालून घेतल्यानंतर खूपच ड्राय असं हे वाटत होतं, म्हणून थोडंसं पाणी वरून घालून घेतलं. चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलं आणि अंडी चांगली मॅश होईपर्यंत छान यामध्ये परतवून घ्यायची. मसाले कांदा टोमॅटो अंडी हे सगळ्याचं हे मिक्सचर आहे, म्हणूनच काही तो अंडा घोटाळा याला म्हटलं जात असेल. पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दाबून दाबून छान अंडी मिक्स करून घ्यायची आणि बाजूला गॅसवरती झाकण लावून थोडंसं याला शिजवून घ्यायचं. मीठ घातलं चवीपुरतं.
आता झाकण लावूया आणि बाजूच्या गॅसवरती एक अर्धा मिनिटभर हा घोटाळा शिजवून घेऊया. तोपर्यंत काय करायचं, तव्यावरती हाफ फ्राय करून घेऊया तोपर्यंत. तुम्हाला अंडी जर यापेक्षा अजून बारीक आवडत असतील ना तर अजून बारीक केली तरीही चालतील. आमच्या साहेबांना थोडे मोठे असे तुकडे आवडतात म्हणून मी अंड्याचा भाग थोडा जास्त मोठा ठेवलेला आहे. झाकण ठेवायचं आणि अर्धा मिनिटभर छान वाफ काढून घ्यायची याची. कढई दुसऱ्या गॅसवरती ठेवून या गॅसवरती मी तवा ठेवून घेतला आणि यावरती किटलीतली अर्धी पळी तेल घालून घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं, अजिबात थंड राहिलं नाही पाहिजे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं तरच हाफ फ्राय पटकन उलटून येईल. आता आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे. एक अंडं घेतलं, याच्यावरती असं सोडून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा. थोडंसं असं डील सुरीच्या साह्याने फोडून घेतलेलं आहे मी. याच्यावरती थोडंसं लाल तिखट, मीठ आणि मिरी पावडर घालणार आहे मी. हाफ फ्रायवरती असेच सुके मसाले घातले जातात म्हणून. आता वरून घालू थोडीशी मिरी पावडर, लाल तिखट, मिरी पावडर, एक चुटकीभर नमक घालणार आहोत. हे आहे आपलं घरगुती घाटी मसाला, एक चुटकीबरोबर घालून घेतलेला आहे मी. मीठ घालायचं आणि थोडंसं भाजू द्यायचं. भाजल्यानंतर झाऱ्याच्या साह्याने असं याला चारी बाजूनी मोकळं करून घ्यायचं, म्हणजे कसं उलटण्याने ते पटकन उलटलं जाईल. तवा जर तेलकट असेल तर असं झाऱ्याच्या साह्याने बाजूनी मोकळं नाही केलं तरीही ते पटकन उलटलं जातं. परंतु माझा तवा काही चपातीचा तेलकट वगैरे नव्हता, त्यामुळे मी असं थोडं थोडं करून पलटी करून घेणार आहे. चारी बाजूनी असं ऑमलेट हाफ फ्राय असं मोकळं करून घेतलं आणि उलटण्याच्या साह्याने असं उचलून घेणार आहोत आपण. झालं की आता हाफ फ्राय रेडी आणि अंडा घोटाळाही रेडी झालेला आहे. चला तर मग एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. असं चारी बाजूनी मोकळं झालेलं आहे. थोडंसं हे तव्यावरतीच ठेवू आणि प्लेटमध्ये अंडा घोटाळा काढून दाखवते. चला आता एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये अंडा घोटाळा काढून घेतलेला आहे. तुम्हाला जर इथलं तिखटाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तिखटाचं प्रमाण वाढवू शकता, जास्त वाटत असेल तर कमीही करू शकता. मस्त अशी जास्त मसाले न वापरता झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. थंडीत अंडी खाल्लेली चांगली असतात म्हणतात, पण आम्ही व्हेज माणसं, परंतु नॉनव्हेज खाणाऱ्यांना मात्र मी नक्की करून देते बरं का. आणि रेसिपी मी खात नाही म्हणून कशी झाली याचा विचार नका करू. साहेब बोलले एक नंबर झाली आहे, एकदा करून पहा. आणि रेसिपी आवडली ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब.